नजर के सामने जिगर के पास तुम रहती हो सविता सविता. अबे त्या सविताच्या यादमध्ये एवढ्या गाणे म्हणायचे होत का बे? ते सविता बेटा तिकडे झोपून गेली आणि तू इकडे गाणे म्हणतेस. तिची तब्येत खराब आहे तर तुला काय माहित नाही का? नुसते गोष्टी गप्पा नुसते गाणे म्हणत आहे ते असा कसा लवेरिया झाला बे तुले? मला फोन केल्यानंतर चांगले छोटू म्हणे तरी मस्त शेक खातो म्हणे मस्त भात खातो म्हणे तरी अजून का म्हणतेस डेंग्या? माझ्या जवळ तर मन होती मस्त तब्येत खराब आहे म्हणून. तू म्हणतेस का मस्त चांगली होती आईस्क्रीम खात होती म्हणतेस. हा खात होता तो खात होता म्हणतेस. सविता एक नंबरची खोटी बोलत होती ना. खोटी बोलते तुला माहित नसे का डेंग्या? मस्त एक नंबरची चालू आहे ना जरा चबरी. मी नवीन गोष्टीच ऐकत आहो तुमच्या. मला चबरी म्हणतेस का रे यार? तुमची तर वाट पाहत होतो इकडे मी. हो का? नुसत्या चबर माझ्या गोष्टी करता. मला काय झालंय रे? मला काहीच नसे झाला. काय बरं नुसत्या गोष्टी ऐकायसाठी आलो. थांब डेंग्या, तू असा म्हणतेस नाही माझ्या मित्राने शिकवतेस नाही. थांब बरं तुझी वरात काढतो चपलाला. डेंग्या महालक्ष्मी तर येतेच आलेली आहे. आता तर काही खरं नाही. अबे आता तर चपलाला वरात काढाल. चल डेंग्या परत जाऊ आपण तिकडं. मला देशीच्या वेळेमध्ये बसलो असतो ना तो प्रवाळला असता. पण हे पाय ना आता चपरी येते आली येते गोष्टी ऐकावला नुसती आमचा दिमाग खावाले आली का रे येते. हो तुमच्या गोष्टी ऐकत आहो तरी काय म्हणता म्हणून बरा झाला यांना इकडे फोन करून बोलवलं होतं मला तर म्हणून तुमच्या गोष्टी तरी ऐकायला भेटल्या. पण चबरी म्हणतेस कोणत्या पोरीबरोबर चालू आहे रे तुझ्या? सांग बरं तिची वरात काढून तुझी वरात काढतो. सोन्या भाऊ आता काही खरी नाही. चल आपण परत जाऊ. हिच्या शिवा खाण्यात अर्थ नाही. आपण मस्त परो तिकडं. हे काले आले ते गार्डन मध्ये आमच्या बेस चाय पित होतो ते दुकानामध्ये तरी. अबे चाय की बोलव इले नाही काय? चाय पाजून आपण इले येते बसून ठेवू आणि आपण परू. वहिनी माझी आहे छान अशी. आम्ही आलो येती करून तुमच्या गोष्टी. वहिनी आता बहुत झाला. मजाक नव्हतं करत का व? तुला अशीच बोलवलं इकडं. माझा मित्र किती मस्त आहे पाहिलेच नाही. चाय पाजते देशी दारू पाजते म्हणते. आज घरचा बाजार संपला सगळा संपला. काही पण इकडे चाय दारू पाजतो म्हणतेस. तिकडे बाजाराला नाही जाता येते दारू पिता येते चाय पिता येते. माझ्या चुगल्याही करता येते. सांग बरं आता. थांब तू घरी ये तुझी चांगली वरातच काढतो. थांब बरं. अबे डेंग्या आता तर पैसे नसेल बे. मला उधार देतेस का 200 तरी रुपये? साला चायचे देवा लागते आणि उद्या बाजारे करावं लागेल. नाही ते महालक्ष्मी माझी वरात काढल्याशिवाय राहत नाही रे. साला मला तृतीया बऱ्याचा टेन्शन आला. आणि आता हे बायको अशी म्हणते मला बाजार लागते तर मला अंका लागते मला लिपस्टिक लागते मला शॅम्पू लागते म्हणून. आता काही खरे नाही. आता घरी गेला ना तो बाजारच उठते का? तर याच्यामुळे सगळा झाला. याला फोन करून नसतं बोलवलं तर माझी वरात नसते निघली. सॉरी भाऊ सॉरी. मला काय माहित होता एक कलिक लक्ष्मी आमच्या गोष्टी ऐकायसाठी इकडे येईल म्हणून. आता मी तर म्हणलं होतं मग बाजारला शॉपिंग करायसाठी जाऊन तेव्हा मग येशील. पण काय करते भाऊ आता? सोन्या भाऊ आता देवाच लागते तुला 200 रुपये नाही का? येताना माझी साडी पण घेऊन या. काल साडी म्हणते नाही का मी घुसले होते ना पजरली माझी साडी माहित नसे का? याही बायकोच्यामुळे नाही का ताप आला मला. नुसते नाही काय त्याच्यामुळे बसते नुसते शेकत राहते ते 12 महिने. इले कसा जाऊ लागते. अरे हो ना आता 4-5 दिवस झाला पण મને थंडी लागते. अशी कशी इले थंडी लागते? नुसते ते बोत्र्यामध्ये जाऊन धसते तरी. हो का सोने भाऊ हिची एवढ्या थंडी लागते म्हणतेस? ब्लँकेट घेऊन नाही देणार का गा? आता 200 रुपये तुला देवा पुरत नाही. साडी म्हणते ना का आता? आता 1000 रुपये देऊन दे ना. पुढच्या हप्त्यात तुला देऊन देईन.